बेड नाळवंडी रस्ता दुरुस्त करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात नागरिक आक्रमक झाले होते। त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यामध्ये बसून तीव्र निषेध केला व तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली। सदर रस्ता दुरुस्तीची मागणी आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता केली आहे। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती। गेल्या अनेक दिवसापासून बेड ते नाळवंडी रस्ता अत्यंत खराब झाला आहे। रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले आहेत। पावसाच्या दिवसामध्ये वाहनधारकांना तसेच पायी चालणे देखील कठीण झाले आहे। त्यामुळे तात्काळ रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर राऊत यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी 2 फूट खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन केले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। चिंचोली, दहिपत, लक्ष्मी आई तांडा इथले सगळे नागरिक वेगवेगळे आंदोलन करून थकलेले आहेत। इथल्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयावरती, जिल्हा परिषद कार्यालयावरती जाऊन थकलेल्या आहेत। परंतु या मुरताड प्रशासनाला, इथल्या मुरताड व्यवस्थेला आमच्या रस्त्याचं कसलंही घेणं देणं नाही। आम्ही गेल्या 10 वर्षापासून असल्या याच्यामध्ये चलतो। आमच्या रस्त्यावरती असले 100 खड्डे, 100 जो एक कमरे त्याला पाणी या ठिकाणी साचतंय। कित्येक लोक पडलेत, दुधावाले पडलेत, आळ्यावाले पडलेत, रिक्षावाले, त्यांचे मरायची वेळ आली आहे। आमच्या गावाला एसटी नाही, आमच्या गावाला रिक्षा नाही, परंतु या ठिकाणी बसत आहे। शाळेत जाणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या पोरांचे या ठिकाणी हाल होत आहेत। आमदार, खासदार, मी जिल्हाधिकारी, जेवढे जिल्हाधिकारी आले तेवढ्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन दिले। थकलो, मला स्वतःची लाज वाटायला लागली, आंदोलन करायची लाज वाटायला लागली। परंतु इथल्या आमदाराला, खासदाराला, मी पंकजाताईला सुद्धा निवेदन दिलेलं आहे। अशा प्रकारे नागरिक आक्रमक झाले होते।